नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। हो, तुम्ही तर थंबनेलला पाहिलंच ना, अगदी बरोबर आहे। आता ह्या एवढ्या डाळी भिजत घातल्या, तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल नेमकं ह्या डाळीचं करणार काय आहे बरं? सांगते हो, व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलात ना, तर घरी बनवल्याशिवाय राहणार नाही एवढी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते। चला तर मग नेमकं काय बनवलंय ते पाहूया। तर आपण सगळं साहित्य हे मोजून घेणार आहोत, म्हणजे तुमचं कसं प्रमाण चुकायला नको। सुरुवातीला इथं घेतलेले आहे मटकीची डाळ। मटकीची डाळ बघा 500 ग्रॅम इतकी घेतलेली आहे, म्हणजेच की अर्धा किलो। आता आपण घेणार आहोत चणा डाळ। चणा डाळचं प्रमाण घेणार आहोत 125 ग्रॅम, म्हणजे 125 ग्रॅम इतकं। आता याच्यानंतर आपण घेणार आहोत ती म्हणजे मूग डाळ। मूग डाळ सुद्धा आपल्याला ह्याच प्रमाणामध्ये घ्यायची आहे। 125 ग्रॅम इतकी आपण मूग डाळ घेणार आहोत, म्हणजेच की 125 ग्रॅम। आता हे प्रमाण अगदी अचूक असं आहे। आपण अर्धा किलो मटकी घेतली का नाही, त्याच्यासाठी चणा डाळ आणि मूग डाळ ही आपल्याला 125 ग्रॅमच घ्यायची आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये उडदाची डाळ घेतलात तरी सुद्धा चालेल। आता बघा, तिन्ही डाळी आपल्याला एकत्र करायची। जर तुम्ही मटकीची डाळ ही 1 किलो प्रमाणात घेतलात, तर तुम्हाला चणा डाळ आणि मूग डाळ हे पाव किलो प्रमाणामध्ये घ्यायचं आहे। आपल्याला घेतलेल्या डाळीना निवडून घ्यायच्या आहेत, म्हणजे ना मटकीच्या डाळीमध्ये कधी कधी बारीक असे छोटे खडे असतात, त्यामुळे आपण नीट करून म्हणजेच की निवडून घेणार आहोत। त्यासाठी इथं मोठ्या परातीमध्ये डाळी काढून घेतल्यात आणि ह्या आपण उजेडाला अशा छान अशा निवडून घेणार आहोत। तुम्हाला इथं थोडक्यात समजलंच असेल आपण काय करत आहोत। तर आज आपण करत आहोत वर्षभरासाठी टिकणारे सांडगे। आता हे सांडगे म्हणजे काही जणांना काय प्रकार असतो ते माहित नसतं, तुम्हाला व्हिडिओच्या नंतर पुढे कळेलच। व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आता बघा, घेतलेल्या तिन्ही डाळी छान अशा निवडून झाल्या की आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि चांगल्या 3 ते 4 पाण्यातनं चोळून धुणार। डाळी ह्या खराब होऊ नये म्हणून ना ह्याच्यावरती पावडरची फवारणी केलेली असते, त्यामुळे आपल्याला 2 ते 3 पाण्यातनं डाळी ह्या छान अशा धुवून घ्यायच्या। चोळून धुवून घ्यायच्या। बघा, पांढरं शुभ्र असं पाणी ह्याचं निघतंय, ते आपल्याला 3 ते 4 पाण्यातनं ह्या डाळी छान अशा धुवून घेतलेल्या आहेत। आता स्वच्छ पाणी निघतंय तिथपर्यंत आपल्याला डाळी धुवून घ्यायच्या। आता बघा, ह्या डाळी आपल्याला भिजत घालायच्या आहेत, त्याच्यासाठी आपण इथं मोठ्या भांड्यामध्ये डाळी ह्या धुतलेल्या काढून घेणार आहोत। आता हे डाळीचं पांढरं पाणी आलेलं आहे, म्हणून हे पाणी पुन्हा टाकून देऊन दुसरं स्वच्छ असं पाणी घेणार आहे। आता ह्या डाळी भिजण्यासाठी ना आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे, साधारण 1 तांब्यावर इतकं पाणी घातलेलं आहे। आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि ही डाळ ना आपल्याला 8 ते 9 तास भिजत ठेवायची आहे, म्हणजे झोपण्या अगोदर ह्या डाळीची अशी पूर्वतयारी करायची आणि आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पाहणार आहोत। म्हणजेच ना सोमवारी रात्री झोपण्या अगोदर ना ह्या डाळी भिजत घातल्या होत्या, मग मंगळवारी सकाळी पाहत आहे। बघा, डाळी आपल्या छान अशा भिजल्या गेलेल्या आहेत, म्हणजेच की भिजून आपल्या वरती आलेल्या आहेत आणि छान अशा फुललेल्या आहेत, म्हणजे समजायचं आपल्या डाळी ह्या फुललेल्या आहेत। म्हणजे अगोदर अर्धा टोप इतक्याच डाळी होत्या आणि आता भिजून छान अशा टोपभर इतकी आपली डाळ झालेली आहे। आता डाळीच्या अगोदरचं जे पाणी होतं ते आपल्याला बदलायचं आहे आणि आणखी 1 ते 2 पाण्यातनं पुन्हा डाळ धुवायची आहे, कारण ही डाळ इतका वेळ भिजत घातल्यामुळे ना थोडासा कुबट असा वास येत असतो, म्हणून डाळी भिजून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला 2 ते 3 पाण्यातनं धुवून घ्यायचे आहे। आता डाळ इथं आपली धुवून घेतली, डाळीमधले असलेलं पाणी पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढी मावते तेवढी डाळ घालून आपण वाटून घेणार आहोत। तुमच्याकडे जर मोठं मिक्सरचं भांडं असेल ना, त्याच्यामध्ये एकाच वेळेस भरपूर डाळ घालून तुम्ही वाटून घेऊ शकता, पण डाळ वाटत असताना ना जरा सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही। मस्त डाळ भिजली असल्यामुळे ती सहजपणे वाटली जाते। बघा, ह्या पद्धतीत आता वाटलेली डाळ ना आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। जशी आपली ही डाळ वाटली जाईल तशी आपण ह्या परातीमध्ये काढून घेणार आहोत। आता बघा, बाकीची संपूर्ण डाळ आपल्याला ह्या पद्धतीने वाटायची आहे। डाळ आपल्याला वाटत असताना जास्त बारीक पेस्ट सुद्धा करायची नाही, छान बारीक रवा कसा असतो आपला तशी आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे। उन्हाळा म्हटलं की सगळ्यांच आयांची लगबग ते म्हणजे वाळवणाचे पदार्थ करण्याची। माझ्या आईचं तर असं म्हणणं आहे, वाळवणाचे पदार्थ सुरुवात केल्यानंतर सुरुवातीचा पहिला पदार्थ करायचं ते म्हणजे सांडगे। तर आज आपण सांडग्यांपासूनच सुरुवात केलेली आहे। संपूर्ण डाळ इथं आपली वाटली गेलेली आहे, वाटलेली डाळ आपण बाजूला ठेवूयात। नंतर बघा, भरपूर साधारण 1 मूठभर इतकी कोथिंबीर छान अशी धुवून घेतली आणि ह्या चाळणीमध्ये ठेवली होती, म्हणजे पाणी ह्याच्यातलं निथळलं जाईल। आता ही कोथिंबीर आपल्याला बारीक बारीक असे चिरून घ्यायची आहे। पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही? केलं असेल तर ठीक आहे, पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू, म्हणजे पुढील असे छान छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार, याच्यात काही शंकाच नाही। बघा, इथं आपली कोथिंबीर छान बारीक अशी झाली। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 2 चमचे इतकं जिरं घातलेलं आहे। पाणी न घालता आपण वाटून घेणार आहोत। बघा, छान असं भरड असं वाटून घेतलेलं आहे। जिऱ्याचं प्रमाण सांगायला गेलं तर पोहे खायचा चमचा असतो का नाही, त्यांनी 2 चमचे इतकं जिरे घेतलेलं आहे। आता तयार केलेलं वाटण आपण बाजूला ठेवूया। आता इथं सर्व डाळी आपण वाटलेल्या होत्या ती परत घेणार आहोत
आणि याच्यामध्ये लसूण आणि जिरं आपण भरड वाटलं होतं ना ते घालून घेणार आहोत। आता आपल्याला घालायचंय चवीप्रमाणे मीठ। जर तुम्ही मी इथे वापरल्यात एवढ्या प्रमाणामध्ये जर डाळी घेतल्यात तर इथं पोहे खायचा चमचा असतो त्यांनी भरून 2 चमचे इतकं मीठ वापरलेलं आहे। वाळवण्याच्या पदार्थामध्ये जरा मिठाचं प्रमाण कमीच करायचं। नंतर इथं लाल तिखट बघा, पोहे खायचे 3 चमचे इतकं लाल तिखट वापरलेलं आहे, म्हणजेच की मिरची पावडर वापरलेली आहे। नंतर भरपूर अशी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता या सर्वांचा ना आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, पण असं चमच्याने न करताना आपण हातानेच एकजीव करून घेणार आहोत। म्हणजे ह्या डाळींची सर्व पेस्ट, आपण घातलेले मसाले छान एकजीव झाले पाहिजेत, सगळीकडे मसाला मीठ लागला पाहिजे, म्हणून हाताने आपण मिसळून घेणार आहोत। इथं सुरुवातीला सर्व मसाले घालत असताना तुम्ही हळद घालू शकता। मी थोडीशी हळद घालायला विसरले होते, पटकन आठवणीत येताना ही ते अर्धा चमच इतकी हळद घातलेली आहे। पुन्हा आपल्याला छान सर्वांचा एकजीव करून घ्यायचा आहे। आता आज आपण जे पाहत आहोत सांडगे, सांडगे काही नवीन प्रकार नाही, हा जुना पारंपरिक पदार्थ आहे। पूर्वी ना आपली आई आजी असे जास्त प्रमाणात सांडगे घालायचे, म्हणजे काय व्हायचं माहितीये काय, बाजारात जाणं शक्य व्हायचं नाही आणि प्रत्येक वेळेस घरामध्ये भाजी असेलच असं नाही। मग जर हे असे सांडगे केलेले असेल ना तर आयत्या वेळेस कधीही ह्याची भाजी करता येते, म्हणून हे असे सांडगे एकदा बनवून ठेवले की वर्षभर टिकायचे। त्यामुळे पहिला हा पदार्थ भरपूर प्रमाणात केला जायचा। आता कुठेतरी ह्या पारंपरिक पदार्थाला विसर पडत चाललेला आहे। माझी आई व्हेजिटेरियन असल्यामुळे ना तिचं ठरलेलं दरवर्षी ते म्हणजे हे सांडगे करणं, जे की तिला खूप आवडायचं आणि तिच्यामुळे मला आवड लागली। ज्या दिवशी सांडग्याची भाजी असेल ना त्या दिवशी पोटभर जेवण असं आमचं ठरलेलं असायचं। आता बघा सांडग्याचं पीठ मळून झालेलं होतं, मग एका इथं मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं, म्हणजे ना झाकून ठेवायला येतं म्हणून। आणि नंतर बघा छान असे आपण सांडगे तोडून घेणार आहोत। सांडगे तोडण्यासाठी बघा पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आणि असे आपल्याला एखाद्या ताटामध्ये छोटे छोटे सांडगे तोडायचे आहेत। सांडगे जर हाताने तुटत नसतील तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे, पाण्यामध्ये थोडंसं बोट बुडवायचं आणि मग हे सांडगे तोडायचे आहेत। सांडगे ज्या ताटामध्ये तोडत आहात त्याला तेल वगैरे काहीच लावून घ्यायची गरज पडत नाही। उकल्यानंतर ना सांडगे सहजपणे हे वेगळे होतात। आता बघा छोटे छोटेच असे सांडगे घालायचे, कारण का सांगू का, हे सुकले सुद्धा लवकर जातात आणि ह्याची भाजी सुद्धा खूप छान होते। ह्याच्यापेक्षा मोठे सांडगे घालायचे नाहीत, कारण शिजायला सुद्धा जरा वेळ लागतो म्हणून। आता बघा संपूर्ण इथं एक ताटभर इतके सांडगे तुम्हाला करून दाखवले, छान एकसारखे छोटे छोटे करून घेतलेले आहेत। आता हे सांडगे आपल्याला चांगले 3 ते 4 उन्हामध्ये सुकवायचे असतात। त्या सांडग्यांना ना जरा ऊन जास्तच द्यायला लागतं, म्हणजे कसे हे वर्षभरासाठी आपण ठेवतो का नाही, मग कुठेही खराब व्हायला नको, बुरशी यायला नको किंवा वास यायला नको, म्हणून चांगले 3 ते 4 दिवस उन्हामध्ये सुकून घ्यायचे। तर बघा आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना इतके सांडगे हे तोडून झालेले आहेत। आता जर तुमच्याकडे आई आजी असेल ना तर एकदमच काम तुमचं सोपं झालं, म्हणजे तुम्हाला इतके सांडगे तोडायला कंटाळा येणार नाही। पण इथे तर मी एकटीने इतके सांडगे तोडून घेतलेले आहेत। तर सांडगे 3 दिवसानंतर बघा छान असे सुकले गेलेले आहेत। आपण सांडगे ना छोटे छोटे तोडल्यामुळे यांना सुकायला वेळ लागलेला नाही। काही जणांचे बघा सांडगे सुकल्यानंतर सफेद होतात, पण आपले छान लालसर असे सांडगे आहेत। आता सांडग्यांचा असाही आवाज येऊपर्यंत सांडगे आपल्याला सुकून घ्यायचे। जेवढे तुम्ही खडखडीत सांडगे सुकवाल ना तेवढे जास्तीत जास्त दिवस टिकतात, म्हणजेच खराब होत नाही। आता तुम्ही सांडगे तर पाहिले, पण काही जणांना वाटतं की या सांडग्यांची भाजी कशी करायची, ते पण तुम्हाला थोडक्यात चमचमीत भाजी कशी करायची ते दाखवते। आता तुम्हाला किती जणांना ही सांडग्याची भाजी करायची तितके तुम्ही सांडगे घेऊ शकता। इथे 2 माणसाची सांडग्याची भाजी करण्यासाठी 2 मोठी इतके सांडगे घेतलेत। आता ह्याच्यासाठी छोटंसं वाटण करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी इतकं सुकं खोबरं घेतलंय, 4 ते 5 इतक्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमच इतके जिरे आणि स्वच्छ धुवून कोथिंबीर ह्याच्यामध्ये घातलेली आहे। पाणी न घालता आपल्याला असं भरडच वाटण करून घ्यायचं आहे। चला आता आपण गॅसकडे वळूयात। गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 1.5 पळी इतकं तेल छान गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपले तयार असलेले सांडगे याच्यामध्ये घालून आपण थोडेसे हे तळून घेणार आहोत। पण तुम्हाला जर तळलेले सांडगे आवडत नसतील तर तुम्ही सुकेच तव्यावरती थोडेसे भाजून घेतलात ना कमी तेलामध्ये तरी सुद्धा चालेल। सांडग्यांचा हलकासा कलर बदलूसपर्यंत सांडगे आपल्याला तळून घ्यायचे। बघा थोडेसे हे कालसर दिसायला लागले की सांडगे आपले तळले गेलेत असं समजायचं, आणि मग ह्या तेलाबाहेर काढून घेणार आहोत। ह्याच्यापेक्षा काळे आपल्याला सांडगे करायचे नाही। सांडगे ना असे तळून घेतल्यामुळे भाजी छान चविष्ट चमचमीत आपली तयार होते। आता त्याच तेलामध्ये 1/2 चमच इतकी मोहरी, 1/2 चमच इतके जिरे आणि आपण तयार केलेले वाटण घालणार आहोत। तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर थोडा कढीपत्ता घातलात तरी सुद्धा आपल्याला बारीक तो मध्यम ठेवायचा आहे, नाहीतर आपलं हे वाटण करपलं जाईल। आता यांचा कच्चापणा जाऊसपर्यंत ना ह्या तेलामध्ये छान असं आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे। आता इथं जे वाटण केलं ना ते मी मिक्सरला वाटून केलं, पण जर तुमच्याकडे वरवंटा आणि पाटा असेल त्याच्यावर ना ओबड-धोबड असं वाटून ही भाजी करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची भाजी कशी झाली, आणखीन छान चमचमीत चविष्ट होते।
छान याचा कच्चापणा जाऊसपर्यंत इथं आपलं वाटण परतून झालं. मग ह्याच्यामध्ये पाव चमच इतकी हळद आणि ह्याच्यामध्ये लाल तिखट बघा, कांदा लसूण मसालाच घालायचा आहे, त्यांनीच ही भाजी छान चविष्ट होते. साधारण 1.25 चमचा इतकं हे लाल तिखट घातलेलं आहे, म्हणजेच कांदा लसूण मसाला घातला. तेल सुटूसपर्यंत छान असा मसाला हा परतून घेतला. मग आपण तळलेले सांडगे याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं आपण हे मिसळून घेणार आहोत. आता आपल्याला घालायचं चवीप्रमाणे मीठ. सांडग्यांमध्ये मीठ असल्यामुळे आपल्याला जरा बेताने जपूनच मीठ घालायचं आहे. साधारण अर्धा चमचला पण कमी इतकं मीठ घातलेलं आहे. छान असं हे आता मिसळून घेतलेलं आहे. आपल्याला इथं पाणी घालायची घाई करायची नाही. गॅस बारीक करायचा, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि वरती आपण थोडंसं पाणी ठेवणार आहोत. आता हे पाणी गरम झालं मगच आपल्याला ह्या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं नॉर्मलच गरम झालं की आपल्याला लगेच घालून घ्यायचं आहे, म्हणजे खाल्लं जे आपली भाजी आहे ती करपायला नको म्हणून. पाणी घातल्यानंतर छान असं मिसळून घेतलं. गॅस मात्र बारीकच ठेवायचा, कुठेही वाढवायचा नाही. आता पुन्हा आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि पाणी घालणार आहोत. ही भाजी ना आपल्याला रबरबीच करायची आहे, म्हणजे जास्त सुकी सुद्धा करायची नाही आणि जास्त रस्सा सुद्धा करायचा नाही. 2 ते 3 मिनिटांनंतर वरचं पाणी सुद्धा गरम झालं, ते पाणी घालून घेतलं, छान असं मिसळून घेतलं आणि झाकण ठेवून एक चांगली 5 ते 6 मिनिटं ही भाजी शिजवून घेतली. रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळलेला असतो, काहीतरी वेगळं खायचं असतं किंवा तोंडाला चव सुद्धा नसते. मग तुम्ही एकदा हे सांडगे बनवून ठेवलात तर वर्षभरासाठी अजिबात खराब न होणारे आपले इथे सांडगे तयार होतात. अगदी चमचमीत अशी आपली भाजी तयार होते. आता झाकण काढलं, गॅस बंद करून वरून बारीक चिरली कोथिंबीर घातली. आता साधारण थोडंसं म्हणजे इथे 1 ते 1.5 चमचा इतकं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, जेणेकरून ह्याची चव आणखीन वाढते. कधी बघा आठवड्या अखेर घरामध्ये भाजीला सुद्धा काय नसतं, मग तुम्ही आठवड्यातनं एकदा जरी ही भाजी केलीत ना तर आठवड्यातनं 2दा ते 3दा तुम्हाला ही भाजी कर म्हणून सांगतील. कुठलं मटण घेऊन बसलाय त्याच्यापेक्षा ही टेस्टी भाजी खायला लागते. अगदी तुम्ही भाकरीसोबत खावा, चपातीसोबत खावा, एक नंबर अफलातून ही भाजी तयार. काही जणांना प्रश्न पडलेला होता हे सांडगे म्हणजे काय, ह्याची भाजी कशी करायची, तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळेच प्रश्न सोडवले. म्हणजे सांडगे वर्षभरासाठी टिकवण्यासाठी ते कसे बनवायचे हे सुद्धा दाखवले, त्याचबरोबर त्याची भाजी कशी करायची ते सुद्धा दाखवले. आता इथं माझ्याकडे चपाती आहे, त्या चपातीसोबत खाल्ल्यानंतर एक नंबर अशी भाजी लागली. तुम्हाला इथं वरून बघूनच समजत असेल, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. माझ्या सांगण्यानुसार तुम्ही एकदा थोड्या प्रमाणामध्ये हे सांडगे करून त्याची भाजी करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा ही भाजी कशी झाली. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चमचमीत मटणाला मागे सरणारी इथं आपली ही सांडग्याची भाजी तयार. आता उन्हाळा सुरू झालेलाच आहे, पहिलाच घाट ह्या सांडग्यांचा घाला आणि मला कमेंट करून सांगा तुमचे सांडगे कसे झालेत. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.